विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. 8वी ला असताना तुम्हाला ऍसिड, बेस आणि सॉल्ट या अभ्यासाला सुरुवात झाली होती. 9th स्टँडर्ड मध्ये सुद्धा 5वा टॉपिक होता ऍसिड, बेस आणि सॉल्ट. आणि काय शिकला माहितीये का तुम्ही? अ सबस्टन्स व्हिच गिव्हज H प्लस आयन म्हणजे ऍसिड, पण कुठलं? इन aqueous सोल्युशन. आणि जर OH मायनस आयन असेल तर तो बेस. पण अमोनिया NH3 आहे तो बेस आहे, पण त्यात OH मायनसच नाही ना. मग त्यासाठी कुठली थेअरी मग? लेविस थेअरी. पर प्रोटॉन डोनर, प्रोटॉन ऍक्सेप्टर, ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्ट. त्याच्यानंतर ओस्वाल्ड डायल्युशन लॉ, पीएच, पीओएच, सोल्युबिलिटी प्रोडक्ट, कॉमन आयन इफेक्ट. आणि मला आता कॉमेंटमध्ये सांगा हे सगळं कोणत्या टॉपिक मध्ये आहे? मी जेवढं सांगितलं तुम्हाला, निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे पीएच. निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे पीओएच. दोघांची ऍडिशन किती असते? पीएच प्लस पीओएच 14. सोपे पॉइंट आहेत ना? अगदी सोपे आहेत. आणि हो, लाईव्ह मध्ये झालेच आपल्या लक्षात घ्या. लाईव्ह मध्ये झालंय आणि आज ते परत करायचंय. होय, परत करायचं आहे. पण केमिस्ट्रीचा पार्ट आहे. दिलाय मी तुम्हाला, तो सांगितलंय. आयोनिक करायचंय तुम्हाला, आज करायचंय. पण त्याच्यापेक्षाही महत्वाचं मला इथं एक्सप्लेन करायचंय. काय काय सांगतो ते नीट लक्ष द्या. ही एक क्यूब आहे आणि त्याच्यामध्ये ना गॅस आहे. गॅस मॉलिक्युल्स आर ऑलवेज इन अ स्टेट ऑफ रॅन्डम मोशन. सो दे एक्झर्ट प्रेशर ऑन द वॉल्स ऑफ कंटेनर. बरोबर आहे. मग त्या प्रेशरचा फॉर्म्युला मला पाहिजे. आज हे सगळे फॉर्म्युले मी तुमच्यावर रिवाइज करून घेणार आहे. मग प्रेशर एक्झर्ट बाय गॅसचा फॉर्म्युला असतो 1/3 रो. रो म्हणजे कोण? डेन्सिटी. आणि आरएमएस वेलॉसिटीचा स्क्वेअर. अरे, जुन्या सिलेबस मध्ये सी सिम्बॉल होतं, नवीन सिलेबस मध्ये व्ही सिम्बॉल आहे, लक्षात घ्या. कोणतं सिम्बॉल आहे? व्ही. ओके. काय प्रॉब्लेम आहे? हिट डेन्सिटीचा फॉर्म्युला काय? मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूमला काय सिम्बॉल आहे? परत व्ही आलं का? त्याच्यामुळे व्ही बार लिहायचं आठवणीनं, म्हणजे वेलॉसिटी आहे, लक्षात घ्या. म्हणजे मी तसं लिहितो, मी प्रेशर इक्वल्स टू 1/3. डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मास अपॉन व्हॉल्यूम. ओके. आणि हे व्ही बार स्क्वेअर तसंच ठेवूया. ओके. आता मी काय करतोय? क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय. हे 3 लिहितोय मी, पी व्ही लिहितोय. आणि दॅट इक्वल्स टू एम व्ही बार स्क्वेअर. एम व्ही बार स्क्वेअर. आता मी काय करतोय की दोन्ही बाजूला 2 न डिवाइड करतोय. इकडं पण आणि इकडं पण. ओके. राइट साइडला फेवरेट फॉर्म्युला मिळालाय, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ एम व्ही स्क्वेअर. दिसतंय का? हाफ एम आणि व्हेलॉसिटीच आहे ना ही. म्हणजे ही कायनेटिक एनर्जी आहे. म्हणजे मी इथं लिहिणार आहे फेब्रुवारी 2025. तुम्ही कायनेटिक एनर्जीशी आलेलं न्यूमेरिकल त्या ह्याच्यात, त्या काय म्हणूया आपण, पेपरमध्ये शोधायचं आहे. आणि 3/2 पीव्ही हा फॉर्म्युला आहे. 3/2 पीव्ही. आता मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. बघा, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 3/2 पीव्ही मला मिळाला. ओके, मिळाला, बरोबर आहे तो. पण मला प्रेशर आणि व्हॉल्यूम आणि कायनेटिक एनर्जी याच्यावर काम करायचंय. आणि हे मी थर्मोडायनामिक्स मध्ये सुद्धा केलंय, की जर प्रेशर ऍटमॉस्फेरिक मध्ये असेल तर व्हॉल्यूम लिटर घ्या, कायनेटिक एनर्जी लिटर ऍटमॉस्फेरिक मधील दॅट इक्वल्स टू 101.3 जूल. आणि जर प्रेशर मी जर बार मध्ये घेतलं आणि व्हॉल्यूम लिटर मध्येच घेतला, पण लिहिले डीएम क्यूब. डीएम क्यूब म्हणजेच लिटर असतं. कायनेटिक एनर्जी मला डीएम क्यूब बार मध्ये मिळेल, पण दॅट इक्वल्स टू 100 जूल. मला हे न्यूमेरिकल कॉमेंट मध्ये पाहिजे. गिव्हन डाटा त्याचा पाहिजे. प्रेशर किती दिलं होतं? 1 ऍटमॉस्फेरिक. ओके. व्हॉल्यूम दिलाय किती? 1 लिटर. अरे, प्रेशर दिलंय 1 ऍटमॉस्फेरिक, व्हॉल्यूम दिलाय 1 लिटर आणि कायनेटिक एनर्जी विचारले रे. मग 1 into 1 1 3/2 पण आलं लिटर ऍटमॉस्फेरिक. 1.5 लिटर ऍटमॉस्फेरिक आलं. जूल मध्ये पाहिजे, 101.3 न मल्टिप्लाय करा ना. किती सोपं आहे. आहे ना सोपं? आहे. मग चला बघा, माझा हा फॉर्म्युला त्याच्यावर मी तयार केला कायनेटिक एनर्जी. तर ढिगानं कायनेटिक एनर्जीचे फॉर्म्युला आहेत. 3/2 पीव्ही म्हणजेच एनआरटी. पीव्ही म्हणजेच कोण? एनआरटी. आलं लक्षात तुमच्या? पीव्ही म्हणजेच एनआरटी. ओके. बर, आता कायनेटिक एनर्जी पर मोल मी जर घेतली तर मला फॉर्म्युला मिळणार आहे 3/2 आरटी. मला जर कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम पाहिजे असेल 3/2 पी. पण थांबा ना, कायनेटिक एनर्जीचं युनिट जूल पाहिजे मला, पण पर युनिट मोल म्हटलं की जूल पर मोल येणार. पर युनिट व्हॉल्यूम म्हटलं की जूल पर मीटर क्यूब येणार, हे लक्षात घ्या.
थांबा ना, हे नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स म्हणजे जेवढे मॉलिक्युल्स असतील त्याला अवॅगॅड्रोज नंबरनं डिवाइड करा. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मिळेल काय? 3/2 n आणि बघा या कॉन्स्टंटला या कॉन्स्टंट डिवाइड केली कॉन्स्टंट मिळणार आहे आणि तो बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे. कोणता कॉन्स्टंट आहे तो? बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे. मग चला एवढे फॉर्म्युले रिवाइज केले. थांबणार नाही आपण. अजून एक लक्षात घ्या. अजून एक. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो की हे सगळे फॉर्म्युले तुमचे तोंडपाठ पाहिजे. प्लस मी आयोनिकचा पण होमवर्क तुम्हाला दिलेला आहे. पीएच ची डेफिनेशन सांगता आली पाहिजे. पीओएच. आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर किती असतो? एच प्लस इंटू ओ एच मायनस. हा जो प्रॉडक्ट आहे ना आयनचा तो असतो 1 इंटू 10⁻⁻14. मग दोन्ही बाजूचा लॉग घेतला ना तरी कम्प्लीट होतंय. म्हणजे मला ते सगळं हवंय. एसिड थेअरी, क्विक रिव्हिजन पाहिजे. अल्फा डिग्री ऑफ डिसोसिएशन त्याची डेफिनेशन पाहिजे मला. ओसवाल्ड डायल्युशन लॉ ओके त्याचं स्टेटमेंट आलं पाहिजे. कारण सीईटी मध्ये आपण लाईव्ह मध्ये बघतोय फॉर्म्युले सुद्धा विचारतात. आपण लाईव्ह मध्ये बघितलंय लॉचं अख्खं स्टेटमेंट दिलं असतं. कोणता लॉ असं विचारतात. विचारतात ना बाळांनो? सिंपल. एक काम करायचंय महत्वाचं, अतिशय महत्वाचं. पीव्ही इक्वल्स टू काय म्हणला तुम्ही? एनआरटी. बरं. आता पीव्ही इक्वल्स टू एनआरटी. चालेल, चालेल. काय हरकत नाही लक्षात घ्या. मला काय म्हणायचं माहितीये का? मला डेन्सिटीचा फॉर्म्युला तयार करायचा रे. डेन्सिटी. डेन्सिटी ही तू कुठे दिसते मला? थांबा, थांबा. मी समजा असं केलं नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला गिव्हन मास अपॉन मोलार मास घेतला. ओके. गिव्हन मास अपॉन काय घेतलं? मोलार मास. नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला बरोबर आहे ना? तर एक काम करूया आपण. पीएम अपॉन आरटी असं लिहूया. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आणि दॅट इक्वल्स टू मास आहे अपॉन व्हॉल्यूम आहे. मास अपॉन व्हॉल्यूम आहे. बघा ना हे गिव्हन मासच आहे लक्षात घ्या आणि अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे की डेन्सिटी. म्हणजे मला डेन्सिटीचा फॉर्म्युला मिळाला. काय मिळाला? पीएम अपॉन आरटी. ओके. पीएम अपॉन आरटी. पण हे टोटल मास आहे. टोटल मास आहे लक्षात घ्या. टोटल. मग मी काय करतो इथं लक्षात घ्या. आता समजून घेण्याचा प्रयत्न करा. एका मॉलिक्युलचं मास एम आहे. असे माझ्याकडे एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत आणि हे त्याचं टोटल मास आहे. ओके. आता ती व्हॅल्यू तिथे पुट करतो. म्हणजे हे पी तसंच ठेवतो आणि स्मॉल एम इंटू एन लिहून टाकतो आणि डिवायडेड बाय आर इंटू टी करतो. ओके. आर इंटू काय करतोय सांगा मी? टी करतोय. पण इथं मला काय म्हणायचं माहितीये का लक्षात घ्या, की इथं ना डेन्सिटीचा फॉर्म्युला तयार करताना मला बोल्ट्झमन कॉन्स्टंट सुद्धा पाहिजे. कुठे आहे बोल्ट्झमन कॉन्स्टंट? बोल्ट्झमन कॉन्स्टंट म्हणजे केबी बरं का. त्याचा फॉर्म्युला काय असतो, की जर तुम्ही आर ला एन न डिवाइड केलं, कशानं डिवाइड केलं? एन ए न, की मग तुम्हाला बोल्ट्झमन कॉन्स्टंट मिळतोय. मग जर मी याला एन ए न डिवाइड केलं या आर ला कशाने डिवाइड केलं? एन ए न, तर मला काय मिळणार आहे? आता मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. 1 मिनिट मी काय म्हणतोय बघा. समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी काय सांगतो ते बघा. आता इथपर्यंत आपण डेन्सिटीच्या फॉर्म्युल्यापर्यंत आलोय. मग डेन्सिटीचा फॉर्म्युला जो आहे तो असा मला मिळाला पीएम. ओके. मोलार मास आहे ते मोलार मास. ओके. समजून घ्या. कॅपिटल एम म्हणजे समजा मी घेतलंय मोलार मास. हाही आहे मोलार मास. मी चुकून आता टोटल मास लिहिलं होतं. टोटल मास नाहीये ते मोलार मास आहे लक्षात घ्या. मोलार मास. ओके. चला या आर ला डिवाइड करा एन न आणि मोलार मासला पण डिवाइड करा एन न. ओके. ऐका नीट लक्ष द्या. एन म्हणजे काय? टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट इन 1 मोल ना लक्षात घ्या. 1 मोल ना आणि हा मोलार मास आहे. मोलार मासला जर नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिवाइड केलं की एका मॉलिक्युलचं मास मिळणार ना. म्हणजे एका मॉलिक्युलचं मास मग स्मॉल एम मिळणार आहे आणि हा तुमचा के आहे. केबी म्हणा किंवा के म्हणा आणि मग डेन्सिटीचा फॉर्म्युला तर पाठवायला पाहिजे पीएम अपॉन केटी. पीएम अपॉन केटी 2 ते 3 वेळा आलेला प्रश्न आहे. पीएम अपॉन केटी काय चुकलो तुम्ही? कॅपिटल एम म्हणजे त्या गॅसचं टोटल मास नाहीये तर ते त्याचं मोलार मास आहे. गिव्हन मास अपॉन मोलार मास होतं. पीएम अपॉन केटी. पण मग आज काय करायचंय? आज तर आयोनिक करायचंय. उद्या पण आयोनिक करायचंय. ओके. लाईव्ह लेक्चर केलेले आहेत म्हणल्यावर हा बोनस आहे लक्षात घ्या. नुसतं पट ते तुम्हाला कंप्लीट करायचंय. पण त्याचबरोबर आज जर स्ट्रेट लाईन केलं असेल लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो आपलं 24 आहे का 25 आहे रे? काय होतं माहितीये का? याची एवढी सवय लागली ना 25 बरं का 25 डे ओके. आणि तुम्हाला करायचं आहे 25 ला काय मग स्ट्रेट लाईनच कंप्लीट करायच्या लक्षात घ्या. ओके. आणि त्यानंतर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन स्टार्ट होणार आहे. त्याच्यामुळे माझं महत्वाचं म्हणणं काय आहे तुम्हाला बघा. अभ्यास करा. खूप दिलाय मी होमवर्क. केटीजीचे ना बेसिक फॉर्म्युले तुम्हाला करायचे आहेत. केटीजीचे सगळे बेसिक फॉर्म्युले तुम्हाला करायचे आहेत. ओके. मी तुम्हाला सांगतो.
मग 25वा दिवस अतिशय महत्वाचा आहे. आयोनिक पण रिवाईज करायचं आहे आणि काही दिवसांनी तुम्हाला इतकं सोपं वाटणार आहे. लाईव्हला जेव्हा सगळे फिजिकलचे टॉपिक कंप्लीट होतील आणि जेव्हा एक महारिव्हिजन होईल ना, होणार आहे. मोठी रिव्हिजन होणार आहे. त्यावेळेस सगळं क्लिअर होईल. ओके. आता झालंयच क्लिअर पण अजून होईल. मग हे सगळं कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.